चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावात शपथनिक बजावला मतदानाचा हक्क। सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील आपले मूळ गाव पद्माळे येथे जाऊन शपथनिक मतदानाचा हक्क बजावला। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून महाआघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। या ठिकाणी काँग्रेसचे विशाल पाटील हे लिफाफा या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। महायुतीकडून खासदार संजय काका पाटील, महाआघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी खरी लढत सांगलीमध्ये आहे। विरोधकांनी सुरुवातीला मला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न केला, त्यानंतर अपेक्षित चिन्ह मिळू नये यासाठी दुसरा प्रयत्न झाला, चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। आता तर उजव्या बाजूची मतदानाची मशीन ही डाव्या बाजूला सुद्धा काही ठिकाणी ठेवण्यात आली आहे। खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी माझ्या विरोधात वेगवेगळे प्रयत्न केले, मात्र जनता माझ्या सोबत असून जनतेने ही निवडणूक स्वतः आपल्या हातात घेतलेली आहे, त्यामुळे बहुमताने आपला विजय होईल असा विश्वास उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे। टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट। चला तर पाहूयात विशाल पाटील व त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी काय म्हणाले ते। जवळजवळ 1800च्या वर बूथ या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे। मी अपक्ष उमेदवार आहे। मी अपक्ष उमेदवार असून सुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे। पोलिंग एजंट तिथे जाऊन बसलेले आहेत। एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्ही सुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोक लावू शकतात। प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे, चांगलं वातावरण आहे। हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते, काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात। माझ्या उमेदवारीपासून त्रास आहे, मला उमेदवारी मिळू नये, मला चिन्ह मिळू नये, माझं नाव बॅलेट मशीनवर कमी खालती लागावं, असे वेगवेगळे प्रयत्न झाले। कालही वेगवेगळे प्रयत्न केले गेले। आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग BU युनिट जी म्हणतो, जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे, हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। ज्या ठिकाणी आम्ही आमचे लोक जागरूक असण्याबद्दल बदल केलेला आहे। बाहेर नमुना लावत असताना सुद्धा जाणून बुजून नमुना हा आतल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिकटवला गेलेला आहे, हे सुद्धा जाणून बुजून केलेलं आहे, कारण मतदार कन्फ्यूज व्हावा। काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात दंडुकशाही, धमकेबाजी, स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं करतोय बघतो असे भाषा करून गेलेले आहेत। पैशाचा अमाप वापर, गैरवापर केला आहे, यंत्रणेचा गैरवापर केला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे। अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे। वातावरण अतिशय चांगलं आहे आणि मी माझं मत हे 4 जूनलाच देईन आणि आज मी काही बोलणार नाही। 4 जूनलाच आपण भेटू आणि तेव्हा मी माझं मत देईन। नाही, दादांचा ज्या पद्धतीने अपप्रचार करत होतो त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? काल आपण सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल पोस्ट केलं। मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यावरती मी मत मांडलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रतिसाद आमचा खूपच चांगला होता। आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आहे। मी जेवढे फिरले तेवढा खूप चांगला पाठिंबा पण आहे आणि 4 जूनला आपल्याला ते नक्कीच दिसून येईल। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।